त्यांची नावं सांगितलेले आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असूनसुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे. आपण असं म्हणाला की अजूनही खालच्या दर्जाचे म्हणजे खालच्या पातळीवरचे पोलीस अधिकारी काम करतात ते आकाच्या सांगण्यावरूनच काम करतात त्यांच्याच कुठेतरी प्रभावाखाली बीडमध्ये शेकडो पोलिसांच्या बदल्या झाल्या. मग परळी आणि अंबाजोगाईमधल्या पोलिसांच्या बदल्या का नाही झाल्या? पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या. DYSP अजूनही तेच आणि त्यांच्याकडेच तपास ज्यांनी आकाने आणलं त्यांच्याकडं तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का? हां तिथले PI जे आहेत तेही अजून बदललेले नाहीत ते जागच्या जागेवर ठेवायचे. मग वरून SP-ने फक्त विचारायचं काय झालं आहे त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे. अशा पद्धतीने कामकाज चालू आहे. 7 महिन्यापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करता अजूनही DYSP बदलला जात नाही. स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे म्हणून हे सगळं होत आहे असं वाटत नाही? नाही ते जे SP आहे SP आमच्याकडं बदलून दिलेला चांगला माणूस आहे. SP-ने काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करतायत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल SP आणि हे काही हे जे आकाने नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग SP-ला करतात आणि म्हणून SP-सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी गर्तेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी दिसतो. पालकमंत्री प्रसन्न आहे का? ज्या पद्धतीने पालकमंत्री आले त्यांनी धूमधडाक्यात आपला कारभार घेतला मग नंतर जैसे ती परिस्थिती आली का? नाही पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाही आहेत. फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे. डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत. आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटो मोठा आहे. पण हे आका कोण आहे? सातत्यानं तुम्ही आका उल्लेख करताय. आका जेलमध्ये आहेत का? आका सध्या जेलमध्ये आहेत. कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती आहे. 7 महिने झाले तुम्ही म्हणताय हे प्रकरणामध्ये DYSP वगैरे सगळी मंडळी प्रभावाखालची आहेत आणि 7 महिने नाही 21 ऑक्टोबर 2023 प्रकरण पुढे येऊन 7 म्हणजे महिने आता 2025 ऑक्टोबर येईल. प्रकरण पुढे येऊन 7 महिने झाले. तुम्ही 7 महिन्यांपासून प्रामुख्याने मांडताय आणि आता त्याला चर्चेत येत नाही. खरं तर 7 महिन्यात त्याच्यावर कारवाई करण्यात झाली संबंधित पोलिसांनी. मी स्वतः लेखी पत्र SP-ना दिलेलं आहे परंतु SP-नी ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्याकडून दुसरीकडं काढून दिला. ज्या दुसऱ्या DYSP-कडे दिला ते रजेवर निघून गेला. त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला. ते ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आकाने केलेली आहे. ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही त्या एकेकाळी त्यांच्याबरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे त्या मुलांनी जबाब दिलेला आहे. त्याचं चौकशी करायच्या SP-नी चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर. पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतला जाणार आहे एकूणच? मी 100% ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या बरोबर आहे. ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुन्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे. एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन 2-2 वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे. सर पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम म्हणून सरकारी वकील आहेत परंतु उज्ज्वल निकम यांचीच आता राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेली आहे. मला दुसरा कोणीतरी एक नवीन सरकारी वकील या प्रकरणात नेमावा अशी त्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे नियम आहे. एखाद्या पक्षाचा खासदार कोणीही ते मग मनू सिंघवी आहेत त्याच्यानंतर जेठमालानी साहेब सिब्बल साहेब
ह्या सर्वांनी, आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेबसुद्धा वकील आहे, एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही. सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील. आम्ही त्याची माहिती घेतली. सरकारी वकिलांना हेच नियम लागू होतो की कुठल्याही प्रकारे सरकारी वकिलाला होतो, खाजगी वकिलाला सुद्धा. महाडे मुंडे प्रकरण हे सीआयडीकडे देण्याची गरज नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय. तर आमचे नवे एसपी चांगले आहेत असंही सुरेश धस यांनी यावेळी म्हटलंय.